पुढची बातमी बघूयात। सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका आहे असं बीड मधल्या एका इसमानं एसआयटीकडे तक्रार करताना म्हटलंय। तक्रारीमध्ये काही तथ्य आहे की खोडसाळपणा केला गेलाय याचा शोध सध्या घेतला जातोय। एसआयटीकडे हेल्पलाईनच्या माध्यमातून विविध तक्रारी येत आहेत। अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीकडे हेल्पलाईन आणि इतर माध्यमातून विविध तक्रारी येत आहेत। कौटुंबिक वादासंदर्भात सुद्धा काही तक्रारी येत असल्याची माहिती सूत्र देत आहेत। त्यामुळे अशोक खरातचा तपास करतानाच येणाऱ्या तक्रारीची सत्यता पडताळून निपटारा करण्याचं मोठं आव्हान एसआयटी समोर आहे। सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्यासंदर्भातली तक्रार एसआयटीकडे बीडमधल्या एका इसमाने केलेली आहे। सातत्याने एसआयटीकडे हेल्पलाईनच्या माध्यमातून अनेक तक्रारी येत आहेत। त्यामुळे खरातचं जे प्रकरण आहे त्याचा तपास करतानाच यासारख्या सुद्धा तक्रारींचा निपटारा करण्याचं आव्हान एसआयटी समोर आहे।